Hi, dear student, welcome back to my channel. Please like, share, and subscribe to my channel. My name is G.S. Singole, Abhinav Vidya Vihaar High School, Purna, District Parbani. Welcome. Today we are going to learn determinant method or Cramer's rule. For 10th student, it is a very useful. Now start. डिटर्मिनंट मेथड, क्रॅमर्स रूल. मागच्या टॉपिकमध्ये आपण डिटर्मिनंट म्हणजे काय, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची याचा अभ्यास केला. आज आपण त्याचाच उपयोग करून डिटर्मिनंट मेथड आणि क्रॅमर्स रूलनं सायमल्टेनियस इक्वेशन कशी सोडवायची त्याचा अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी दोन इक्वेशन आपल्या समोर दिलेले आहेत. If a1x plus b1y equal to c1 and a2x plus b2y equal to c2, दिलेले जे इक्वेशन्स असतात इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2, जेव्हा दोन इक्वेशनचा एकत्र विचार करतो तेव्हा आपण त्या दोन इक्वेशनला सायमल्टेनियस इक्वेशन्स असं म्हणतो. आता याचे सोल्युशन काढण्यासाठी अनेक मेथडचा अभ्यास केलेला आहे. ही एक नवीन मेथड आहे इयत्ता 10वी साठी, जिचं नाव डिटर्मिनंट मेथड आहे. याच्या अगोदर आपण इयत्ता 9वी मध्ये इलिमिनेशन बाय इक्वेटिंग कोएफिशिएंट मेथडचा अभ्यास केला, इलिमिनेटेड बाय सबस्टिट्यूशन मेथडचा अभ्यास केला आणि 10वीला या डिटर्मिनंट मेथडचा अभ्यास करत आहोत. दिलेलं इक्वेशन कोणत्याही रूपात असो, सुरुवातीला त्या दोन्ही इक्वेशनला a1x plus b1y equal to c1 या रूपामध्ये अगोदर मांडायचं, न विसरता. फर्स्ट टर्म x प्लस और मायनस सेकंड टर्म y and equal to constant number c1. सिमिलरली इक्वेशन नंबर 2. आता व्हॅल्यू 3 डिटर्मिनंटची काढावी लागते. त्या 3 डिटर्मिनंटची नावं आहेत d, dx आणि dy. आता d ची व्हॅल्यू घेत असताना x चे कोएफिशिएंट आणि y चे कोएफिशिएंट घेतात. जसं इक्वेशन मांडलंय त्याच्यानुसार पहिल्या कॉलममध्ये a1 a2 आणि दुसऱ्या कॉलममध्ये b1 b2, म्हणजेच पहिल्या रो मध्ये a1 b1 आणि दुसऱ्या रो मध्ये a2 b2. पहा, डिटर्मिनंट d इज इक्वल टू in two vertical lines, a1 a2 in first column, b1 b2 in second column. Now we have to find dx. These two equations, a1x plus b1y equal to c1 and a2x plus b2y equal to c2. जेव्हा आपल्याला dx ची या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची असते तेव्हा आपल्याला x कोएफिशिएंटचा वापर करायचा नसतो. तेव्हा आपल्याला x कोएफिशिएंटच्या ऐवजी कॉन्स्टंट नंबर वापरायचे असतात, c1 आणि c2. मग पहिल्या कॉलममध्ये c1 आणि c2 आणि दुसऱ्या कॉलम फिक्स आहे y कोएफिशिएंटचा b1 आणि b2. पहा, हे दोन कोएफिशिएंट्स b1 b2 आणि c1 c2 dx ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढताना वापरले जातात. पण पहिल्या कॉलममध्ये c1 c2 आणि दुसऱ्या कॉलममध्ये b1 b2 घ्यावा, न विसरता. dx ची व्हॅल्यू काढताना हे x कोएफिशिएंट वापरायचे नाही, तर x च्या ऐवजी x कोएफिशिएंटच्या जागेवर कॉन्स्टंट नंबर c1 आणि c2 घ्यायचे आणि b1 आणि b2 b च्या जागेवरच आहेत. नेक्स्ट, आता dy ची व्हॅल्यू काढ. पुन्हा तेच दोन इक्वेशन,
डी वायची व्हॅल्यू काढताना वायचे कोइफिशियंट घ्यायचे नाही, तर वायच्या कोइफिशियंट B1 B2 च्या जागेवर C1 C2 मांडायचा. नेक्स्ट A1 A2 आणि C1 C2 dy in determinant in first column A1 A2 and second column C1 C2. चला तर मग आपण dx आणि dy च्या किमती एकत्र विचारात घेऊ आणि क्रायमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथडनं x आणि y च्या व्हॅल्यू कशा काढाव्यात ते पाहू. इन फर्स्ट, if a1x plus b1y equal to c1 up and a2x plus b2y equal to c2, the value of d ची व्हॅल्यू काढताना x चे कोइफिशियंट आणि y चे कोइफिशियंट घेतो. पहा, a1 a2 आणि b1 b2 व्हॅल्यू ऑफ d, determinant d is equal to in vertical lines in first column a1 a2 and second column b1 b2. Similarly, to find dx determinant dx c1 c2 and b1 b2. या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की dx ची व्हॅल्यू काढताना c1 आणि c2 इन फर्स्ट कॉलम मध्ये असतो आणि b1 आणि b2 इन सेकंड कॉलम मध्ये असतो. dx वर्टिकल लाइन्स c1 c2 b1 b2. dy ची व्हॅल्यू काढताना x चे कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्मचा वापर करतो a1 a2 आणि c1 c2 चा. dx is equal to in determinant a1 a2 आणि c1 c2 बाय क्रायमर्स रूल. d ची व्हॅल्यू, dx ची व्हॅल्यू आणि dy ची व्हॅल्यू काढल्यानंतर क्रायमर्स रूल नुसार व्हॅल्यू ऑफ x and value of y. Value of x is dx by d. Value of x is dx by d. And value of y is dy by d. समजलं का? x ची व्हॅल्यू काढताना dx बाय d आणि y ची व्हॅल्यू काढताना dy बाय d. हा पूर्ण चार्ट जर लक्षात ठेवला तर क्रायमर्स रूलनं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन कसं सोडवायचं ते तुमच्या लक्षात येईल. सुरुवातीला असं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन तुम्हाला दिलं जाईल, त्याचं रूपांतर a1x प्लस b1y इक्वल टू c म्हणजेच ax प्लस by या रूपात मांडायचे दोन्ही इक्वेशन. मग d ची व्हॅल्यू घेताना x चे कोइफिशियंट आणि y चे कोइफिशियंट, dx ची व्हॅल्यू घेताना कॉन्स्टंट टर्म आणि y चे कोइफिशियंट, dy ची व्हॅल्यू घेताना x चे कोइफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म. आणि मग यांच्या किमती काढी डिटर्मिनंटची, dx डिटर्मिनंटची, dy डिटर्मिनंटची, की मग x इक्वल टू व्हॅल्यू ऑफ dx डिवायडेड बाय व्हॅल्यू ऑफ d and y is equal to value of dy divided by d. एक सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचा आपण वापर करू एक्झाम्पल सोडवण्यासाठी. एक्झाम्पल नंबर 1, 4x plus 3y minus 4 equal to 0, 6x equal to 8 minus 5y. हे दिलेले जे दोन इक्वेशन आहेत ते ax प्लस या रूपात नाहीत, a1x प्लस b1y इक्वल टू 7 या रूपात आहेत का? नाहीत. मग ते त्या रूपामध्ये आपल्याला मांडावे लागतील अगोदर. म्हणजे पहिल्यांदा x टर्म, नंतर y टर्म इक्वल टू च्या नंतर कॉन्स्टंट टर्म. पहा इक्वेशन 1, 4x प्लस 3 इक्वल टू 4, 4 इकडे गेल्यानं मायनसचा प्लस झाला. इक्वेशन 2,
पहा 6x प्लस 5y इक्वल टू 8. हा 5y इकडं आणला, 6x प्लस 5y इक्वल टू 8. आता हे दोन्ही इक्वेशन x प्लस by इक्वल टू c या रूपामध्ये मांडलेत. आता डिटर्मिनंट d, dx आणि dy च्या किमती कशा घ्यायच्या? इक्वेशन 1 a 4x plus 3y equal to 4 and 6x plus 5y equal to 8. Value of d, x coefficient and y coefficient. d is equal to, in first column 4 6 and second column 3 5. यापूर्वी आपण डिटर्मिनंटची किंमत काढण्याचा अभ्यास केला. क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 5 and 6 into 3 and then subtraction. dx determinant घेताना in determinant coefficient of y and constant term means 3 and 5 4 and 8. पण dx determinant घेताना परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा dx x चा जो पहिला कॉलम आहे त्याच्या ठिकाणी x चे कोएफिशिएंट आपण घेत नाही. dx घेताना च्या ऐवजी कॉन्स्टंट टर्म घेतो, जसं की 4 आणि 8 पहिल्या कॉलम मध्ये आणि y कोएफिशिएंट 5 आणि 3 दुसऱ्या कॉलम मध्ये. आता dy च्या व्हॅल्यू घेताना आपल्याला x चे कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट टर्मचा विचार करावा लागतो. मग पहिल्या कॉलम मध्ये x चे कोएफिशिएंट आणि दुसऱ्या कॉलम मध्ये कॉन्स्टंट टर्म, जसं की 4 and 6 in first column and 4 and 8 in second column. Find the value of d. d ची व्हॅल्यू काढायची. d ची व्हॅल्यू काढताना 4 into 5 and 6 into 3. 4 into 5 and 6 into 3. Therefore d is equal to 4 into 5 is 20 and minus 6 into 3 is 18. 20 minus 18. Last answer value of d is 2. 20 minus 18 is 2. Find dx. dx is equal to cross multiplication 5 into 4 and minus 8 into 3. 4 into 5 minus 8 into 3. Therefore dx is equal to 20 minus 24. 5 into 4 is 20 and 8 into 3 is 24. आता या ठिकाणी 20 आणि -24 आले तर यांच्यामध्ये सबट्रॅक्शन होते. मग मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तराला द्यायचं, म्हणजे 24. आता काही जण म्हणतील -24, पण चिन्हांचा विचार न करता दिलेल्या पदावलीमध्ये जी संख्या मोठी आहे तिच्यामधून छोटी संख्या वजा करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह उत्तराला द्यायचं. dx is equal to -4. dx equal to -4. Value of dy. To find dy, dy is equal to cross multiplication 4 into 8 and minus 6 into 4. 4 into 8 and minus 6 into 4. 4 into 8 is 32 and 6 into 4 is 24. Means dy is equal to 32 minus 24. 32 minus 24. Subtraction 32 minus 24 is 8. Therefore dy is equal to 8. By Cramer's rule, x is equal to dx by d. And y is equal to dy by d. dy by d. Putting the value of dx and dy in x is equal to, value of dx is -4 and value of d is 2. Put dx is -4 and put d is 2.
4 minus 4 divided by 2 means last y is equal to dx by d. Putting the value of dy and d in equation, y is equal to 8 by 2. 8 by 2. Last solution of this simultaneous equation is x is equal to minus 4 by 2 is minus 2 and y is equal to 8 by 2 is 4. अशा प्रकारे आपण क्राइमर्स रूलच्या आधारे और डिटर्मिनंट मेथडच्या आधारे सायमल्टेनियस इक्वेशन कसं सोडवायचा अभ्यास केला. त्याचा अधिक सराव व्हावा म्हणून आपण एक होमवर्क म्हणून काही एक्झाम्पल मी तुम्हाला देत आहे, ते तुम्ही सॉल्व करावे आणि कुठं अडचण आली तर माझ्या चॅनलमध्ये कमेंट बॉक्समध्ये मला कळवावं. तुमच्या समोर 3 एक्झाम्पल ठेवतोय, ते 4 एक्झाम्पल्स आहेत, ते तुम्ही सोडवावेत. व्यवस्थित लिहून घेणे आणि प्रत्येक एक्झाम्पल क्राइमर्स रूल या मेथडनं सोडवावे आणि माझ्या कमेंट बॉक्समध्ये काही अडचण आली तर मला कळवावे. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. थँक्यू. कोरोनाच्या या काळामध्ये आपण सेफ राहावं, सुरक्षित राहावं एवढी अपेक्षा करतो. स्टे होम अँड स्टे सेफ. सी यू अगेन. पुन्हा भेटू. धन्यवाद.